अजून तरी या बाबतीत सगळं काही कळलं नाहीये, पण मी लवकरच या प्रकरणाचा छडा लावून टाकेन आणि मग एकदा का मला तुमच्या मुलाचा पत्ता लागला की बस लगेच मी तुम्हाला येऊन कळवतो. सर, आपल्याकडे पुरेसा स्टाफ नाहीये. ठीक आहे, आपल्या रिक्वायरमेंट्सची एक लिस्ट तयार कर. न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन टाकूया. याचा अर्थ हा आहे की मी वंदना नर्सिंग होम जॉईन करावं आणि तिथे जी बेकायदेशीर कामं चालतात त्याबद्दल तुम्हाला रिपोर्ट करावा. रिपोर्ट नाही, संपूर्ण इन्फॉर्मेशन. अहो थांबा जरा, थांबा. इथे बसा. तुम्ही अगदी हुशार दिसताय आणि हुशार माणसाला शेर ऐकवण्याचा मला खूप शौक आहे. अच्छा, आता बघा, एक फारच गर्राबी शेर तुम्हाला ऐकवतो. तर अर्ज करतोय, फारच उमदा शेर आहे. काबिले हाजिरीन आणि काबिले जे काही म्हणतात ते त्याला नीट ऐक. हमने समझा था तेरे चेहरे को चांद. वाह वाह, क्या बात है. आहा, शतायुषी व्हा. अल्लाह तुमचं भलं करेल. तर हमने समझा था तेरे चेहरे को चांद. इरशाद इर्षाद इरशाद. इर्षाद नाही, वावा म्हणायचं. तर हमने समझा था तेरे चेहरे को चांद. क्या बात है. वाह और उस पे भी कम वक्त अमेरिका वाले चढ़ गए. वाह वाह, सुभान अल्लाह. काय शेर ऐकलं तो तुम्ही. पारखी आहात. सुभान अल्लाह. पारखी आहात तुम्ही. नासिर साहेब, बोला. तुम्हाला विशाल सरांनी केबिन मध्ये बोलावलंय. बरं ठीक आहे, तर मग पोचतो मी तिकडे. ओके. हे तुझं अपॉइंटमेंट लेटर. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी. शुअर. बोला नासिर साहेब, काय सेवा करू शकतो तुमची? या मोहतरमा कोण होत्या? नवीन डॉक्टर आहे, आजच जॉईन केलंय. अच्छा अच्छा अच्छा, नवीन अपॉइंटमेंट आहे. तर चांगलं आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. अहो म्हणजे नवीन खून, नवीन जनरेशन, नवे विचार. बरं सोडा या गोष्टी, यात काय पडलंय. हे घ्या. एकदम असली नोटा आहेत. अहो मी तर म्हणेन की तुम्ही अशाच प्रकारे मन लावून काम करत राहा आणि मीही अशाच प्रकारे धन आणून तुमची सेवा करत राहीन. काय सांगू नासिर मिया, मलाही आता हे पटलं आहे की माणसाच्या आयुष्यात पैशांपेक्षा जास्त महत्त्व दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला नाहीये. बस हेच तर फॉलो करतोय. क्या बात है, क्या बात है भाई, वाह. आहा आहा. डॉक्टर साहेब, तुमच्या या गोष्टीने तर मी मोहित झालो बघा. असं हा विषय राहू दे नासिर भाई. तुम्ही हे सांगा की बाकी तुमचं काय चाललंय? काय चाललंय काय? अहो 5-6 क्लायंट्स आणलेत, त्यांना बाहेर बसवलंय. बाहेर का बसवलं? त्यांना आत आणा. अहो डॉक्टर साहेब, आता तुमच्या परवानगीची वाट पाहत होतो ना.
तुम्ही जर परवानगी दिली तर त्यांना आत पाठवून देतो ना. ठीक आहे, मी लगेच डॉक्टर पवित्राला फोन करतो, म्हणजे ती हँडल करू शकेल. अच्छा डॉक्टर साहेब, मी आता निघतो. हा, नमस्कार. नमस्कार. तेरे चेहरे को चांद समझा. डॉक्टर पवित्रा, हो भगवान, तू सांग, तुला काय वाटतं, मुंडा आहे की कुडी? मला तर वाटतंय कुडीच आहे. हे तर होऊ शकत नाही. आमच्या 7 पिढ्या तर मुंडे झाल्यात. पण माझ्या 9 पिढ्या तर कुड्यांचाच रिवाज आहे जी. मग लागली शर्त. लगालो. जर मुंडा असेल तर सगळी घरकामं मी करेन, आणि समजा कुडी असेल तर सगळी घरकामं तुम्ही करायची. होय, चल म्हणजे ते तसंही घरची सगळी कामं मीच करणार आहे ना. पण मुंडा असेल तर मी करणार आहे ना. ठीक आहे, सगळी कामं तुलाच करावी लागतील. अभिनंदन मॅम, तुमच्या बायकोच्या पोटात मुलगाच आहे. ओय डॉक्टर जी, तुझी तो गुड न्यूज देती है. बल्ले बल्ले बल्ले. ओय हो, बल्ले 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 बल्ले. बल्ले 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 बल्ले. अरे रे 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 रे, सरदार जी, हे काय करताय? होय, काय करताय म्हणजे काय हो, मुंड्याची खुशी साजरी करतोय. आज आनंदाचा दिवस आहे जी. अहो, असा आनंद साजरा केला ना, जेलमध्ये जावं लागेल. काय बडबड करताय हे? सरकारने आनंद साजरा करायला पाबंदी लावली आहे का? अहो पाजी, पाबंदी लावून नाही ठेवली आहे, पण मुलगा आहे की मुलगी हे चेक करण्यावर निर्बंध नक्कीच घातलाय. सरकार, कायदा आणि पोलिसांच्या दृष्टीने असं करणं गुन्हा आहे. जर पोलिसांना ह्यातलं काही कळलं ना तर तुरुंगात जाऊन खडी फोडावी लागेल. कुणालाही कळता कामा नये. शहाणपणा ह्यातच आहे की इथून तुम्ही गुपचूप निघून जा. कारण जर समजा पोलिसांनी पकडलं तर काय हालत करतात हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच ठाऊक नाहीये. निघा आता. ठीक आहे जी. चला म्हणजे ते आरामात. तर हा आहे डॉक्टर विशालचा मुखवट्या मागे लपलेला खरा चेहरा. गुड गुड जॉब. सांग, या न्यूजसाठी तू काय घेणार? सध्या तरी थँक्स विथ कॉफी. शा, मी लगेचच घेऊन येतो. एक्सक्यूज मी. युअर कॉफी. थँक्यू. ज्यावेळी मी नासिरला तिथे पाहिलं होतं, माझ्या त्यावेळीच लक्षात आलं होतं की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. मग आता तू ही न्यूज फ्लॅश करणार आहेस का? एवढ्यात तरी नाही. मग सध्या माझ्याजवळ डॉक्टर विशालच्या विरुद्ध पुरावा नाही, म्हणून ही न्यूज नाहीये, फक्त माहिती आहे. आणि या माहितीवरून न्यूज तयार करायला मला विशालच्या विरुद्ध पुराव्याची गरज आहे. म्हणजे तुझा इशारा माझ्याकडे तर नाहीये ना? हो, आणि त्यासाठी तुला पुष्कळ पैसेही मिळतील. पण माझा जीव तर धोक्यात पडू शकतो ना? मी आहे तोपर्यंत तुला काही होणार नाही. माझ्यावर एवढा विश्वास तर ठेवू शकतेस ना तू? एक गोष्ट सांगू मिशेल, तुझ्याकडे पाहता मला अजिबात असं वाटत नाही की तू यातून काही न्यूज तयार करू शकशील. मी न्यूज कशीही तयार करू शकतो, त्याचा विचार तू नको करूस. सध्या तुला पैशाची गरज आहे, त्यामुळे तू स्वतःच्या फायद्याचा विचार कर. ओके. अरे तुम्ही काय करताय हे? मुन्ना इतक्या जोरजोरात रडतोय, तुम्हाला ऐकू येत नाही का? इथे पेपर मध्ये डोकं खुपसून बसलाय. कसे बाप आहात तुम्ही? माझं बाळ रडतंय आणि तुम्हाला ऐकू येत नाही? सबा, सबा, अगं वेळ लागलाय का तुला? कुठे बाळ? कुठे मुन्ना? दिसतंय का तुला इथे बाळ कुठे? सबा, तुला वेळ लागले का?
हे बघ, असं रडत बसणं आता थांबव. नुसत्या रडण्याने कोणत्याही गोष्टीवर उपाय सापडत नाही. थोडा धीर धर, विश्वास ठेव. धीर धरू? इतके दिवस तर धीरच धरलाय ना, पण काय नतीजा आहे त्याचा? माझं बाळ तर मला परत मिळालं नाहीये. अगं नाही मिळालं, पण मिळेल परत आपलं बाळ. आज मिळेल, उद्या मिळेल, पण कधी मिळेल? किती दिवस झाले मी हेच ऐकते. म्हणजे मी काही कोशिश करत नाहीये का? तूच सांग, मी काय घरात हातावर हात ठेवून बसलोय का? मी तुझ्यासारखा रडत नाहीये याचा अर्थ असा आहे का की मला त्याची काहीच पर्वा नाहीये? हो हो, नाहीये. तुम्हाला आपल्या बाळाची काहीच पर्वा नाहीये. जर तुम्हाला त्याची पर्वा असती तर आतापर्यंत तुम्ही त्याला परत आणलं असतं. तर मग ठीक आहे, तुला जास्तच फिक्र आहे ना त्याची, तर मग तूच जा ना आणि आपल्या बाळाला घेऊन ये. जर तुमच्या जागी असते ना तर नक्कीच बाळाला शोधून आणलं असतं. इतकं आसान नाहीये हे. अहो, काय इतकं आसान नाहीये हे? आपलं बाळ आहे, आपला त्याच्यावर अधिकार आहे. तुम्ही पोलीसवाल्यांविरुद्ध केस करून टाका. अशा प्रकारे कुणाच्याही घरात घुसून एखाद्याचं बाळ घेऊन जायचं, हा कुठला कायदा आहे सांगा ना? पोलिसांविरुद्ध केस करता येऊ शकत नाही, तुला कळत कसं नाहीये? का करता येऊ शकत नाही? ते आपलं बाळ आहे, आपल्या दोघांचं बाळ. 9 महिने माझ्या पोटात वाढवले मी त्याला, आणि तुम्ही असं काहीतरी बोलताय? ते काय आपलं बाळ नाहीये का? हो, आपलं बाळ नाहीये ते. अगं, आपलं बाळ मेलंय सभा. ह्या गोष्टीमुळे तुला धक्का बसू नये म्हणून मी दुसरं बाळ आणून तुझ्या बाजूला ठेवलं होतं सभा. मिस्टर सिंग, तुमच्या बायकोच्या पोटातलं बाळ केव्हाच मेलंय. कंडिशन खूप सिरियस होऊ शकते जर ऑपरेशन लवकरात लवकर नाही केलं तर. तुम्ही प्लीज ताबडतोब फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाका आणि फॉर्म काउंटरवर भरून द्या लवकर, प्लीज. डॉक्टर साहेब, माझ्या बायकोला प्लीज ऑपरेशन करून वाचवा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, तुम्ही फक्त फॉर्मॅलिटीज लवकर पूर्ण करा, प्लीज. गेट रेडी फॉर द ऑपरेशन इमिडिएटली. ओके ओके सर. ओके, ठीक आहे. मेक इट फास्ट. हा पूजा, मी आत कॅमेरा लावलाय. ऑपरेशनची पूर्ण तयारी झाली आहे. बस आता फक्त अबॉर्शनची वाट बघ. गुड. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर कुणीही शंका घेता कामा नये. आता मी फोन ठेवतो, आपण नंतर बोलूया. ओके, बाय. सॉरी सबा, आय एम व्हेरी सॉरी. प्लीज ये. मला माहिती आहे सबा की मी तुझं मन खूप दुखावलंय
आणि यावेळी तुझ्यावर कोणता प्रसंग ओढवला याची मला पूर्ण कल्पना आहे. आज भलेही मी तुझ्या नजरेत एक गुन्हेगार आहे, पण त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. तेव्हा मला वाटलं की तू तो सदमा बर्दाश्त करू शकणार नाहीस. आणि आत्ता तुम्हाला काय वाटलं? मी हा सदमा बर्दाश्त करण्यासाठी काबिल झाले? एवढं खोटं, एवढा विश्वासघात क्वचितच एखाद्या शोहरने त्याच्या बिवीचा केला असेल. विश्वास ठेवला होता सगळ्यावर. सगळी स्वप्न साकार झाली आहेत वाटलं, पण डोळे उघडले आणि कळलं स्वप्नच होती. आता तर स्वतःवरचाही विश्वास उडालाय. प्लीज प्लीज असं बोलू नकोस सबा, प्लीज असं बोलू नकोस ज्यामुळे माझ्याकडे जगण्यासाठी कारण उरणार नाही. मग काय बोलू? जिथे जिथे माझी नजर जाते फार एकटेपणा जाणवतोय. तुम्ही कसली उम्मीद करताय हा? की सगळं सत्य जाणून घेतल्यानंतरही मी डोळे बंद करून बसू? म्हणजे आता तू ह्या गलतीसाठी मला कधीच माफ करू शकणार नाहीस? गलती? ही गलती नाही, गुन्हा आहे. आणि गुन्ह्याला माफी नाही, सजा मिळते. तर मग ठीक आहे, तुला जी काही सजा द्यावीशी वाटत असेल देऊन टाक, मला कबूल आहे. मान्य आहे. त्याने माझ्या पोटी जन्म नाही घेतला, मग काय झालं? मी त्याची आई नाही का? नकळत का होईना प्रेम तर त्याच्यावर एका आईनेच केलंय ना. तो माझ्या मुलासारखा नाही, माझा मुलगाच होता. आणि आता सगळं सत्य कळल्यानंतरही माझ्या प्रेमात कोणताही फरक नाही पडला. मला तो परत हवाय. जर तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची माफी हवी असेल तर काहीही करून मला माझं बाळ परत आणून द्या. गलती? ही गलती नाही, गुन्हा आहे. जर तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची माफी हवी असेल तर काहीही करून मला माझं बाळ परत आणून द्या. हा नासिर, बोल, माझं बाळ कुठे आहे? अहो खान साहेब, त्यालाच शोधायचा प्रयत्न करतोय मी. नुसते प्रयत्न नकोत, मला माझं बाळ पाहिजे. अहो खान साहेब, तुम्ही काळजी करू नका. एकदा मी तुम्हाला सांगितलं ना की बाळ शोधून आणणार म्हणजे शोधून आणणारच. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या पोलिसांशी पंगा घेऊ नका. कारण का जर पोलिसांशी पंगा घेतला तर तुम्ही आणि मीही, आपण दोघेही चांगलेच जाळ्यात अडकू. कारण काय की मूल जरी मी चोरलं असलं तरी ते विकत तुम्हीच घेतलंय. तुमचं तर मूलच नाहीये. काश असं काही नसतं ना, तर त्याच क्षणी पोलिसांना न जुमानता माझं बाळ त्यांच्या ताब्यातून सोडवून घेतलं असतं नासिर. माहितीये. पण एक गोष्ट आहे जी माझ्या लक्षात येते की हे पोलिसांचं काम असू शकत नाही. यामागे नक्कीच दुसऱ्या कोणाचं तरी डोकं आहे. हे तू कशावरून सांगू शकतोस? त्याचं असं आहे ना खान साहेब की जर हे पोलिसांचं काम असतं तर त्यांनी तुम्हाला आणि मला सोडलंच नसतं.
मग कोण असेल ती व्यक्ती? आता खान साहेब हे जर मला माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? मग शोधून काढ की कुणी घडून आणलं हे सगळं. त्यांनी हे का केलं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये नासिर. मला फक्त माझं बाळ पाहिजे. मग यासाठी कितीही पैसे खर्च होऊ देत, पण तू शोधून काढ की हे काम कुणाचं आहे. खान साहेब मी सगळ्याचा छडा नक्कीच लावेन. तुम्ही फक्त मी जे सांगितले त्याची काळजी घ्या बस. पोलिसांकडे जायचं नाही आणि काही गडबड करायची नाही. मी सगळं काही शोधून तुम्हाला सांगेन. ठीक आहे. ठीक आहे? अच्छा ठीक आहे. आदावर जाय. आदावर साहेब. डॉक्टर साहेब, ह्यावेळी मला कोणत्याही परिस्थितीत मुलगी नको आहे, पण भीती या गोष्टीची वाटते की माझ्या बायकोला काही झालं तर. हे बघा मिस्टर जोशी, मला ही गोष्ट माहिती आहे की तुम्ही लेट आला आहात आणि अशा स्थितीत कोणत्याही लेडीचं अबॉर्शन करणं फार रिस्की असू शकतं. पण आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे एक्सपर्ट्स आहेत आणि तुम्ही बेफिकीर राहा, असं काहीच होणार नाही. तुमची बायको अगदी सेफ राहील, मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. पण कुणाच ठाऊक का मला खात्री वाटत नाहीये, मला भीती वाटते. हे पहा मिस्टर जोशी, आता आम्ही तुम्हाला लिहून तर काही देऊ नाही शकत आणि तुम्हाला माहिती आहे की अशा केसेसमध्ये फॉर्म फिलअप वगैरे गोष्टी तर नसतात. तेव्हा मी पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगू शकेन की तुम्ही निश्चिंत राहा, अगदी निर्धास्त राहा. ऑपरेशन सक्सेसफुल होईल. दॅट्स इट. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. सगळं काही नीट करा. काहीच काळजी करू नका. यावेळी मी तुमच्या चुकांवर नाही तर तुमच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. हा तुझा फक्त भ्रम आहे. आणि हा भ्रम तुम्हाला लवकरच सत्यात उतरलेला दिसून येईल. हा नासिर, बोल. खान साहेब, त्याचं असं आहे की हे काम कोणी केलंय ते मी शोधून काढलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सिटी गार्डन मध्ये या जरा. इथे आल्यावर सगळं काही तुम्हाला सांगून टाकेन मी. डॉक्टर विशाल, आत्ता तुझ्या नशिबाचं बटन माझ्या हातात आहे. आता हे कुठे प्ले करायचं आणि कुठे पॉज करायचं ते मला चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे.